नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 27 जानेवारी आणि 28 जानेवारी या 2 तारखांना पावसाचा अंदाज आहे. तर आज 27 जानेवारी 5 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून कुठे पाऊस पडणार. तरी शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, कराड, सातारा तसेच दौंड या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तसेच जामखेडला थोडा पाऊस जास्त राहील 5:30च्या टायमाला. तसेच अहिल्यानगरला देखील थोडा पावसाचा जास्त राहील. तसेच पैठण, संभाजीनगर, पैठणला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. तसेच संभाजीनगरला देखील चांगला पावसाचा शिरकाव होण्याचा अंदाज आहे. आणि सिल्लोड, मालेगाव या भागामध्ये तसेच मनमाड यामधल्या पट्ट्यामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहील. तसेच धुळे, जळगाव या भागामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच भुसावळला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे पाहायला असता शिरपूर, सेंधवा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. भरवानी, महाबळेश्वर, महेश्वर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच ब्रह्मणपूर, बुलढाणा या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच खांडवा या ठिकाणी देखील सर्वसाधारणतः सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, खांडवाला एकदम जोरदार पाऊस हा 27 जानेवारीला रात्री 8:30च्या टायमाला खांडवा, ओमकेश्वर, खातेगाव, हारदा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच नर्मदापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आष्टा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहायला यावला वन्यजीव अभयारण्य ह्याच्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगरमधील सिल्लोड, बुलढाणा या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच जळगावला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरला देखील 27 तारखेला रात्री 8:30च्या टायमाला सर्वसाधारणतः जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच वाजापूर, अहिल्यानगर, पैठण या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. गेवराई या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. नॉर्मल, इंदापूर, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये देखील 27 जानेवारीला सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 27 तारखेला 8:30च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र, आज पाऊस जवळजवळ रात्री देखील काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे. इकडं बीडमधील माजलगाव, परळी, अंबेजोगाई या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव हा 28 तारखेला रात्री 2:30च्या टायमाला होऊ शकतो. तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच अकोला, बुलढाणा या भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस राहणार आहे. तसेच ब्रह्मणपूर, मेळघाट प्रकल्प या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसे इकडं पाहायला असता शेतकरी मित्र, बारामती या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच सांगोला, पंढरपूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव रात्री 2:30च्या टायमाला होऊ शकतो 28 तारखेला पहाटे. तसेच 28 तारखेला सकाळी 8:30च्या टायमाला पंढरपूर, सोलापूर, बसवकल्याण, आळंद, लातूर, उदगीर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो. तसेच अंबेजोगाई, माजलगाव, परभणी या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच 28 तारखेला 2:30च्या टायमाला शेतकरी मित्र, कारंजा, यवतमाळ, पुसद, माहूरगड, मरखेड, हिंगोली या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी नॉर्मल तर काही ठिकाणी जास्त देखील पाऊस येऊ शकतो. वर्धा, नागपूर, कटोला, पांढुर्णा या भागामध्ये देखील पाऊस होऊ शकतो. उमरखेड, नांदेड, हिंगोली, परभणी, उदगीर, लातूर, परळी, भालकी, निलंगा, अंबेजोगाई, धाराशिव या भागामध्ये देखील 28 तारखेला दुपारी 2:30च्या टायमाला हा नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, 28 तारखेला 5च्या टायमाला निलंगा, भालकी, बसवकल्याण, उदगीर या भागामध्ये एकदम नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच इकडं पाहायला असता माहूरगड, वणी या भागामध्ये देखील नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस शकतो. तरी शेतकरी मित्र, अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.